सकाळची सुरुवात मस्त चहाने झाली तर दिवस पण खूप छान वाटतो आणि थोडंसं एनर्जेटिकसुद्धा वाटतं. आणि आपण महाराष्ट्रात राहतो म्हटल्यानंतर चहा हवाच. तर आमच्याकडे 2 प्रकारचे चहा बनतात. एक म्हणजे ब्लॅक टी जी माझ्या नवऱ्याला लागते आणि दुसरी म्हणजे दुधाची चहा जी मला लागते. आम्ही छान असा शॉर्ट नाश्ता केला, म्हणजेच की फरसाण आणि चहा वगैरे घेतला. सावीचे तुम्ही नखरे पाहिले असेल कॅमेरा दिसल्यानंतर, ती असंच काहीतरी करत असते. त्याच्यानंतर मग मी स्वयंपाकाची तयारी करून घेतली आणि आज मी थोडंसं स्किप केली होती डाळ आमटी. कारण की आज म्हटलं की वेगळं काहीतरी करूयात. रोज चपाती भाजी किंवा भाकरी भाजी भात डाळ असं असतं. तर म्हटलं चला आज डाळ आमटी वगैरे काहीच नाही करायचं, त्याच्याऐवजी मसाले भात करू. तर घेवड्याची भाजी मी इथे करून घेते. छान कांदा टोमॅटो परतून घेतला आणि मसाले टाकले आणि त्याच्यानंतर जी बारीक चिरलेली भाजी होती ती टाकली आणि गरम पाणी टाकून दिलं आणि थोडंसं मीठ. तर ही मी वाफेवरती शिजवायला ठेवून दिली झाकण ठेवून आणि त्याच्यानंतर मी मसाले भात करायला घेतला. तर आम्हाला मसाले भातामध्ये आहेत ना शेंगदाणे आणि मसूर डाळ, मूग डाळ हे असं मिक्स करून टाकायला आवडतं. तर मी तसाच भात केला होता आणि थोडीशी कोथिंबीर टाकून दिल्या वरतून. त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं शॉपमध्ये, कारण की सावीला एक गिफ्ट घ्यायचं होतं. तर गिफ्ट कसलं, तर उद्या रक्षाबंधन आहे आणि त्यांच्या दोन्ही बहिणी आता येऊ शकत नव्हत्या इकडं त्याच्यामुळे, आणि माझ्या 2 बहिणीसुद्धा त्यांना राखी बांधतात. तर असे 4 राखी सावी बांधते त्यांच्याकडून. तर मग काहीतरी गिफ्ट हवंच ना, त्याच्यामुळे मग आम्ही म्हटलं चला तिला काहीतरी गिफ्ट घेऊयात. म्हणून मग आम्ही गेलो होतो शॉपमध्ये. तर तिथे गेल्यानंतर आमचं असं ठरलेलं होतं की आम्ही डॉक्टरचं सेट घेऊयात तिला, कारण ती रोज खेळत असताना ती इंटरेस्ट असतो तिला खूप डॉक्टरच खेळण्यात. त्याच्यामुळे म्हटलं ते खेळणं नाही आहे तिच्याकडे, तर म्हटलं तेच घेऊया. तिथे गेल्यानंतर आम्ही 2 व्हरायटीज पाहिल्या. तर त्या थोड्याशा कॉस्टली पण होत्या आणि क्वालिटीसुद्धा छान होती. पण मी ह्यांना सांगितलं होतं की तुम्ही काय जास्त ह्या कॉस्टली घेऊ नका, कारण सावी तर जास्तीत जास्त 10-15 मिनटं किंवा अर्धा तास ठेवू शकते ते. त्याच्यामुळे एकदम सिंपल वगैरे अफोर्डेबल प्राईसमध्ये आपल्याला घ्यायचं आहे. तर हे होतं ₹850, जे की मी ह्यांना सांगितलं की अजिबात घ्यायचं नाही इतकं महाग. मी हे वालं घेतलं होतं जे आम्हाला ₹250 मध्ये मिळून गेलं. तर असा होता आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला व्लॉग नक्की सांगा. तोपर्यंत बाय.